नमस्कार, कोकण आपला असा यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बरेच दिवस झाले रानभाजीवरती आपण व्हिडिओ नाही बनवला आहे. काही पाऊस पण चांगला लागतो आहे, हिरवागार झालेला आहे. बनवला नाही याचं म्हणजे थोडंसं वेळ पण नाही भेटला. सध्या बैलगाड्या सीझन चालू आहे, ते दाखवतो आहे. आम्ही दररोज 20 ते 25 रानभाज्या खातो दररोज. आश्चर्य वाटलं तुम्हाला तर काय बोलतो आहे? नाही हो, खरंच आहे. म्हणजे एक असं सहज बसलो होतो आणि विचार करता करता त्या गोष्टी लक्षात आल्या. आणि हे पण सांगतो, तुम्हीसुद्धा दररोज म्हणजे जोपर्यंत कोकणामध्ये कुटुंब होती आणि नंतर ते मुंबई किंवा नोकरीसाठी स्थलांतर झाले त्या ठिकाणी, तोपर्यंत तुम्हीसुद्धा कमीत कमी दिवसाला 20 ते 25 ह्या टायमाला रानभाज्या खात होता सगळेजण. आणि नकळत म्हणजे माहिती नव्हतं, चालू होतं. म्हणजे निसर्गाने दिलेलं आपल्याला हे एक प्रकारचं वरदान होतं किंवा त्यांनी व्यवस्था करून ठेवली होती आपल्यासाठी. आपण शिक्षण घेतलं, बाहेर पडलो, प्रगती झाली, ठीक आहे, मान्य आहे. पण आपण निसर्गाने दिलेली ही साखळी आपण तोडत चाललेलो आहे. आणि म्हणतात ना, आणि आपण कृत्रिम ज्या गोष्टीकडे जरा जास्त आपला कल चाललेला आहे. तर ही काय पद्धत होती? ती पद्धत अजूनही अस्तित्वात आहे थोडी बहुत, आणि कालांतराने हळूहळू ती नष्ट होईल. आणि म्हणजे आपण हळूहळू ज्या साखळ्या तोडत चाललो निसर्गाने दिलेल्या, म्हणजे निसर्गाने मानवासाठी किंवा कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करून ठेवलेली आहे. आपल्याला काही करण्याची गरज नाही आहे. फक्त काय आहे की पूर्वी आपले जे पूर्वज होते, म्हणजे आपले आजोबा आजी, जर बघायला गेलो तर हे लोक, आपण जर बोलू आपण शिकलो तर आपण मध्ये लोक अनाडी आहेत, तर नाही. ते अशिक्षित होते पण अनाडी नव्हते. त्यांना माहिती होतं की काय खावं काय नाही खावं, कुठचं योग्य किंवा अयोग्य. फक्त त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे कसं आहे की त्या काळी बघा, ना लाईट होती, ना सोशल मीडिया होता, ना कुठची हे चॅनल मिळालं, मोबाईल काहीच नव्हतं. म्हणजे साधन असं काही नव्हतं. तर तरी त्या लोकांना माहिती होतं की बाबा रानामध्ये कमीत कमीत शेकडो रानभाज्या आहेत, त्या खाण्यायोग्य आहेत. म्हणजे हे कसं आजसुद्धा आपल्याकडे शिक्षण ह्या गोष्टी टेक्नॉलॉजी असताना माहिती नाही पडत, पण त्या लोकांना माहिती आहेत. तर हा विचार करणारी गोष्ट त्यांना कसं माहिती आहे? तर त्यांना माहिती नव्हतं. तर निसर्गाने एक व्यवस्था करून ठेवली त्या टायमाला, आणि ओळखण्याची व्यवस्था ती अजूनसुद्धा आहे, ओळखता आहेत. आणि आता मी सुद्धा मुंबईत राहायला आलो आहे, 10 वर्ष झाली असतील. त्यामुळे ह्या गोष्टी माहिती पडल्याने मला थोडं आश्चर्य वाटत चाललं की आपण नक्की काय करायला आपण बाहेर पडलेलो आहे. आणि हे निसर्गाने दिलेली देणगी आहेत, ते आपण झिडकारत चाललेलो. तर ही व्यवस्था काय आहे मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो. म्हणजे जेवढं मला समजतं तेवढं त्या पद्धतीने, आणि जे राहून गेले त्यांनासुद्धा माहिती असेल. तर चला दाखवतो. त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण खूप चांगली माहिती आहे. हां, तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. चला, मस्त वातावरण आहे, बघूया आपण. म्हशी कशा चरताय तिकडे रानामध्ये. ती एक तिकडे गेली आहे आतमध्ये मस्तपैकी. ही आली इकडनं. ओय, आले 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 आले. तुम्हाला हे गायींचं दाखवलेलं आहे. छान चरतायत, मस्तपैकी आहेत. वातावरण छान आहे. पाऊस पण जरा येण्याच्या मार्गावरती आहेत. काका आमच्या आता थोड्या वेळाने गायींना घेऊन गोठ्यात जातील. ते जरा आंघोळ बिंघोळ करून जरा पुन्हा दूध काढतील. ते पण तुम्हाला दाखवतो, ते बघा जरा. किती वाजता घेऊन जाणार तुम्ही आता? 6 वाजेपर्यंत जातील. हां, आणि मग दूध काढायला. ते पण दूध कशी काढतात, का पारंपरिक पद्धतीने. म्हणजे गोठा आहे, तो पण दाखवतो तुम्हाला आवडेल.
त्यानंतर मग आपण पुढच्या विषयाकडे वळू. तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण कमी दिवसाला 20-25 रानभाज्या खात होतो. मग त्याचं पण आपण पुढे विश्लेषण करू, थोडं दाखवायचा प्रयत्न केला आहे. चला जाऊया जरा. आहे बघा, हे आमचा वाडा आहे. पाऊस पडतो बाहेर. हे बघा, हे आमचे रमेश काका गोठ्यामध्ये आलेलो आहे. त्या गाई आहेत. पारा सोडतोय पारा. आलेलं आहे दूध काढायला आम्ही. त्यापैकी चला आला. काका दूध काढतील. नाव काय कोणतं? ह्याचा गण्या. गण्या. हा गण्या शेठ. अच्छा हा गण्या. गण्या थोड्या आलं. इकडे ये. खाली वाकून येऊ की नको तू नव तिला सांगितलं गायला. सोडायचं नसलं तर सोडायचं असलं तर मागरा इथं हे बघ. मग या होईल पुढे बाबू बरा हात ये चुकतो डोळ्यावर वाटली. घंटे वाजले. सुने वगैरे गेल्याशिवाय आपल्या तुम्ही आता परत होता बरोबर काढा. बरोबर तुम्हाला सांगते बरोबर काढतो. बरोबर बघ. तू बघ. गोठा आहे. गोटा नाही गोटा. मग काय म्हणतात? वाडा काय म्हणते त्याला? पहिल्यातले वाडे. सोडा चला चला. आई किती पावसात पाणी भरून. हा तर पियाला जाईल ना. हो चला टाटा कन्या टाटा. बोलत नाही. हा चला जेवायचं काय. आता गोठ्यातून निघालेलो आहे. काकाने आपल्याला हे म्हणजे आम्ही दूध घेतलेलं आहे पूर्णपणे गाईचं. पाऊस पण जरा थांबला आहे आता. हां तर आता आपण मेन विषयाकडे आहे. आपण मी तुम्हाला जे बोललो होतो की आम्ही सध्या कमीत कमी 20-25 रानभाज्या खातो आहे. तर तुम्हाला थोडी कल्पना आलीच असेल की आता मी काय म्हणतो आहे ते. तर जे तुम्हाला म्हशी किंवा गाई चरताना दाखवलं तर हे माध्यम होतं. निसर्गाने तुम्हाला माध्यम दिलं होतं की ते जे खायचं झाडपाला किंवा भाज्या झाडपाला हे तर ते मानव खाऊ शकतो. म्हणजे हे ओळखण्याची संधी त्यांनी दिली होती ह्या माध्यमातून निसर्गाने. आणि त्यांच्या माध्यमातून ते दुधाच्या माध्यमातून आपल्याकडे येत होतं त्याकडे. म्हणजे कोकणामध्ये म्हणजे कोकणवासी आहेत जेव्हापर्यंत ते कोकणात होते स्थलांतर झाले तर प्रत्येक दारामध्ये गाई म्हशी होत्यात. आणि ज्या काळामध्ये ते लोक कमीत नाही म्हटलं तरी म्हणजे अंदाज 20-25 दुधाच्या माध्यमातून रानभाज्या खातच होतं. त्या एक प्रकारचं आयुर्वेदिक औषधच होतं. म्हणजे काय कुठे जायची गरज नव्हती.
जेवढं मला आठवतं आहे, मी गावात तिसरीला असताना राहिलेलो, तर आजारपणे जास्त नव्हतंच कुठे. तर पूर्णपणे निसर्गावरतीच आपण अवलंबून होतो, निसर्गाच्या नियमाप्रमाणेच चालत होतो. आणि 50 वर्षामध्ये इतकं झपाट्याने ह्या गोष्टी बदलल्या गेल्या ना. आणि आपण शिक्षण घेतलं, नोकरीसाठी आपण मुंबईमध्ये स्थलांतर झालो आणि हळूहळू गुरं हे काढत 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 आपण निसर्गाने दिलेली ही जी पद्धत आहे किंवा निसर्गाने दिलेली देणगी, जे मानवासाठी जे करून ठेवलेलं आहे, जे निसर्ग सर्व बोलतो, तुम्हाला काही करायची गरज नाही, सर्व केलेलं आहे. आणि त्या गोष्टी आपण तोडत चाललेलो आहे. त्यातली ही एक साखळी आहे, ही अनमोल गोष्ट आहे ही दिलेली, तोडत चाललेलं आहे. आता आम्ही पण कसं जेवढं भेटतं तेवढं घ्या, की पुढे ही पुन्हा असेल गायी ते असतील किंवा माहिती नाही. कालांतराने व्हिडिओच्या माध्यमातून कधी की गाय आणि बैल कसे होते, ह्या गोष्टी आहेत. आणि आपल्या पूर्वजांनासुद्धा निसर्गाने ही संधी दिली होती की बा तुम्ही ओळखू शकता. मग ह्या पद्धतीने ह्या बोलतो ना, ती यूट्यूबला आता सध्या बघा 3000 2500 रानभाज्या खाण्यासारख्या आहेत. ते कदाचित ती ओळखण्याचं माध्यम हेच असावं, म्हणजे असं मला तरी वाटतं. तर त्या काही टेक्नॉलॉजी अजिबात नव्हती. आतासुद्धा टेक्नॉलॉजी, आता आपण रिसर्च करून बाबा कुठचं खाऊ शकतो हे कळू शकतं बाबा. रिसर्च केल्यावर त्या टायमाला काय होतं, काहीच नव्हतं ना. हे निसर्गाने दिलेलं आहे. आणि एक जेवढं मला समजलं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी. असेच व्हिडिओ मी टाकत जाईन. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.